मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्या। आता त्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि काळी वेलची घालून छान फोडणी द्या। यानंतर उभा चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या। इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, कारण पुलावमध्ये उभा कांदा घातल्यामुळे तो जास्त ओव्हरकुक होत नाही आणि त्याचं टेक्स्चर जे आहे हे छान राहतं। त्यामुळे पुलाव अगदी दाणेदार राहतो आणि प्रत्येक घासात हलकीशी गोड चव येते। बारीक चिरलेला कांदा वापरला तर तो पटकन मऊ होतो आणि पुलाव जो आहे तो स्टिकी होऊ शकतो। आता कांदा जो आहे हा छान आपला इथे शिजलेला आहे। मटर जे आहेत मी ते स्वच्छ असे धुवून साईडला ठेवलेले आहेत। आता ते मटर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत। मटर घालून झाल्यानंतर आपल्याला हलकंसं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे हा निघून जातो आणि चव अजून छान होते। आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर मटरमध्ये नीट मुरेल। आता इथे आपण ॲड करूया मसाले। 2 चमचे पुलाव मसाला, इथे मी एव्हरेस्टचा पुलाव मसाला वापरलेला आहे। 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया। मटर जास्त वेळ शिजू देऊ नका, नाहीतर ते मऊ पडतात आणि पुलावचं टेक्स्चर जे आहे ते कमी होतं। पण जर तुम्ही फ्रेश मटर वापरत असाल तर टेस्ट खूप नॅचरल आणि गोड लागते। आता इथे मी काजू जे आहेत हे ॲड करणार आहे। काजूमुळे पुलावला एकदम रिच आणि छान फ्लेवर येतो। इथे मी बासमती तांदूळ आधीच धुवून ठेवले होते। आता हे आपण ह्यामध्ये ॲड करूया आणि हलकंसं परतवून घेऊया, जेणेकरून प्रत्येक दाण्यावरती मसाल्याचा फ्लेवर छान मुरेल। आता इथे पुलावसाठी जितकं पाणी आवश्यक आहे तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे। साधारण 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी घालायचं। यानंतर चवीनुसार मीठ घालून हलकंसं मिक्स करून घ्या आणि आता कुकरला आपण झाकण जे आहे हे लावून घ्यायचे आहे। पुलावला आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत, पण पुलाव सोबत खाण्यासाठी आपल्याला इकडे खमंग काकडी देखील बनवायची आहे आणि पनीरची तयारी देखील करायची आहे। म्हणून कुकरला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूया आणि एका पॅनमध्ये 1 चमचा बटर घालून पनीरचे तुकडे मी ऑलरेडी क्यूबमध्ये कापून ठेवले होते, तर ते पनीरचे तुकडे ह्यामध्ये घालून आपल्याला हलकेसे सॉते करून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। पनीर जे आहे हे गोल्डन ब्राऊन केल्यामुळे अजून छान चव लागते आणि पुलावमध्ये तुटत देखील नाही। तोपर्यंत कुकरला शिट्ट्या होत राहतील। 3 शिट्ट्या झाल्यावरती गॅस जो आहे हा बंद करून थंड करून घ्यायचा। कुकर थंड झाल्यानंतर आपण हे सॉते केलेले पनीर पुलावमध्ये ॲड करणार आहोत, पण त्याआधी आपला पुलाव सोबत खमंग काकडी देखील बनवायची आहे। तर मी काकडी ऑलरेडी किसून ठेवली होती। आता हे पनीर गोल्डन ब्राऊन झालं की आपण सेम पॅनमध्ये खमंग काकडी जी आहे ही सॉते करणार आहोत। पनीर जे आहे इथे आपलं हे झालेलं आहे, ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि लगेचच आपण खमंग काकडीला फोडणीला घालूया। आता त्याच पॅनमध्ये अजिबात अतिरिक्त तेल न घालता आपण काकडीची खमंग कोशिंबीर बनवून घेऊया। पॅनमध्ये अर्धा चमचा राई घालूया। राई तडतडायला लागली की त्यात 1 हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालूया। राई जी आहे इथे आपली तडतडायला लागलेली आहे। आता आपण ह्यामध्ये ॲड करूया 1 बारीक चिरलेली मिरची आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं। हे छान असं तडतडायला लागलं की आपल्याला त्यामध्ये काकडी जी आहे ही मी ऑलरेडी किसून साईडला ठेवलेली आहे, ती मी आता ह्यामध्ये फोडणीला घालणार आहे। ही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे, त्या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ, ज्यामुळे चव अजून बॅलन्स लागते। इथे मी दही आधीच फेटून घेतलेलं आहे। आता दही घालण्याआधी गॅस बंद करणे खूप महत्त्वाचे आहे। गॅस चालू असताना दही घातलं तर ते फुटू शकतं, म्हणून गॅस बंद करूनच दही घाला आणि हलकंसं मिक्स करा। आपली खमंग काकडी कोशिंबीर अगदी तयार आहे। आता कुकर उघडून पाहूया आपला पुलाव कसा झालाय ते। वाह, पुलाव एकदम सुंदर शिजलेला आहे। दाणे दाणे वेगळे आणि कलर एकदम परफेक्ट आहे, जसा पुलावसाठी लागतो। आता ह्यामध्ये आपण सॉते केलेले पनीर घालूया आणि वरून कोथिंबीर घालूया।
पुलाव मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करा, म्हणजे दाणे तुटणार नाहीत आणि पुलाव दाणेदार राहतो. शेवटी पनीर घातल्यामुळे त्याची सॉफ्टनेस जे आहे ते टिकून राहते आणि पुलावची चव जी आहे ही अजून वाढते. असं हलकं मिक्स केल्यामुळे पुलावला रेस्टॉरंट स्टाईल सारखा लुक देखील येतो. पहा, एकदम दाणेदार पुलाव झालेला आहे. हा पुलाव बनवण्यासाठी खूप जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत आणि खूप एफर्ट्स देखील लागत नाहीत. जेव्हा वेळ कमी असतो किंवा काहीतरी हलकं आणि टेस्टी खायचं वाटतं, तेव्हा हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला हा पुलाव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.